मित्रांनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे. मित्रांनो, माने तिचे प्राण गमावलेले आहेत आणि युगने सुद्धा कावेरीला प्रॉपर्टीसाठी ब्लॅकमेल केलेलं आहे. मित्रांनो, खरंच या मालिकेत खूप मोठा ट्विस्ट आलेला आहे. जेव्हा कावेरीने माला सत्य सांगितलं तेव्हा माने स्वतःचे प्राण हरवून बसलेले आहे. माचा जीव गेलेला आहे. कारण मित्रांनो, आपल्या मुलगा या जगात नाही हे ऐकून कोणत्या आईला शुद्ध राहील. मात्र कोमातच गेलेले आहे. परंतु आता कावेरी खूप मोठ्या मोठ्याने ओरडत आहे, मा मा मा. आणि धप्पा कावेरीचं तर स्वप्न होतं. बाप रे, मी सुद्धा किती घाबरले होते. मला वाटलं मा सुद्धा गेले आता. परंतु कावेरी हे स्वप्न पाहत होती, एक विचित्र, एक वाईट स्वप्न. आणि आता या स्वप्नातून कावेरी जागी झालेली आहे. इकडे दुसराच मोठा ट्विस्ट आलेला आहे. कारण निशा आतापर्यंत आपण निशा इतकं नाव ऐकलं होतं. जी पौर्णिमाची मुलगी, ती आता घरी आलेली आहे आणि सगळ्यांनाच खूप आनंद झालेला आहे. सगळेजण खूप खुश आहेत. निशा घरी आली, निशा लग्नाला तयार झाली. परंतु निशा आता लग्नासाठी नाही बोलत आहे. निशाचं असं म्हणणं आहे की जर मागच्या वेळेसारखं आताही लग्न माझं मोडलं तर किती नाचक्की होईल. 2 वेळा मी या प्रसंगातून गेले. बरोबर आहे मित्रांनो. आता कोणतीही मुलगी, कसं असतं ना की एखादा मुलगा पाहायला आलाय आणि मुलगा मुलीला नाकारतोय म्हटल्यावर मुलीला वाईट तर वाटणारच ना. ऑफकोर्स कुणालाही वाटतं. तसंच निशाला 2दा नाकारल्यामुळे तिला खूप वाईट वाटते की तिसऱ्यांदा जर माझ्यासोबत असं झालं तर मी काय करू, माझं काय होईल, माझी किती नाचक्की होईल. म्हणून ती लग्नासाठी नाही म्हणत आहे. परंतु आता असं काहीतरी होणार आहे की लग्न आपोआपच तुटणार आहे. कारण मित्रांनो, आता इथे कावेरीने युगला तर जेलमध्ये पाठवलेलं आहे. पण घरच्यांना असं वाटतंय की यश जेलमध्ये गेलेला आहे. आणि त्यामध्ये ट्विस्ट असा की आता चक्क बातमी सुद्धा छापून आलेली आहे की बिझनेसमॅन यश यांना अटक झालेली आहे. त्यामुळे आता मा तर डोळे लाल बुंद करून कावेरीकडे पाहत आहे. आणि आता चक्क निशाला पाहायला पाहुणे सुद्धा घरी आलेले आहेत. आणि पाहुणे आता म्हणत आहेत की आम्ही लग्नासाठी तयार होतो, परंतु यश तर हा जेलमध्ये आहे. आता हे ऐकून आम्हाला जरा विचित्रच वाटतंय. असं कसं काय झालं, तुमचा एवढा मोठा बिझनेसमॅन अटक, म्हणजे काय केलं त्यांनी असं. तर मग आता घरचे सगळे त्यांना समजवायचा प्रयत्न करत आहेत की प्लीज असं करू नका, असं काही झालेलं नाहीये. यश, मग ते विचारतात यश कुठे, यश तर इथं दिसत नाही. आता बिचारी कावेरी आता हात पाय जोडत त्या यशकडे म्हणजे युगकडे गेलेली आहे. त्याला म्हणत आहे की तुझी गरज आहे, घरीच चल. पण मित्रांनो, हा युग आहे, हा यश नाही. त्यामुळे आता तो नाटक दाखवत आहे. तो तिला ब्लॅकमेल करत आहे. तो तिला इतकं ब्लॅकमेल करत आहे. तो तिला सांगत आहे, हे बघ कावेरी, तुम्हाला एक रात्र इथे जेलमध्ये ठेवलंस. मी तर सुपरस्टार आहे. एवढा मोठा सुपरस्टारला तू एक रात्र जेलमध्ये ठेवलं. आता तुला सुद्धा एक रात्र या जेलमध्ये राहावं लागेल. तरच मी तुझ्यासोबत घरी यायला तयार आहे. बाप रे, काय युग हा ना, काय नोटंकी बाज आहे ना खरंच. म्हणजे युग कडून शिकावी ऍक्टिंग कशी असते ते. खरंच यार, यश किती वेगळा होता, हा युग किती वेगळा आहे. माणसं चेहऱ्याने जरी सारखी असली ना तरी त्यांचे चेहरे काही म्हणतात ना सारखे जरी असले तरी त्यांचा स्वभाव, त्यांची विचारसरणी, त्यांचं वागणूक, त्यांची व्यक्तिमत्व खरंच वेगवेगळे असतात. त्यामुळे कधीही कोणाच्या चेहऱ्यावर जाऊ नये माणसाने. खरंच या मालिकेतून आपल्याला हेच शिकायला भेटतं. तर तुम्हाला काय वाटतं, आता निशाचं लग्न मोडणार की होणार, कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.